नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। विटा शहरात जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद। सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करीत रेकॉर्डवरील एका सराईत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। या कारवाईमुळे विटा शहरात घडलेले जबरी चोरीचे 2 गंभीर गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांना आरोपींकडून 5,73,440 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे। यामध्ये सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल समाविष्ट आहे। यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार 15 मे 2026 रोजी रात्री 10:30 वाजता विटा येथील बाबर गल्लीत स्मिता शंकर शेंडे या आपल्या घरासमोर उभ्या असताना एका मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 2 गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले होते। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाने विटा भागात पेट्रोलिंग सुरू केले। दिनांक 22 मे रोजी पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार प्रमोद साखरपे व हनुमंत लोहार यांनी गोपनीय बातमीदाराकडून यांना खात्रीशीर माहिती मिळाली की रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार महादेव पवार हा जबरी चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून विटा ते पारे रस्त्यावरील बजरंग नगर येथे येणार आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीला जागीच ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अंदाजे 18 ग्रॅम वजनाचे एक मिनी गंठण तसेच 8 ग्रॅम 510 मिली वजनाच्या सोन्याच्या 3 तुटलेल्या साखळ्या मिळून आल्या। पोलिसी खाक्यात दाखवताच संशयित आरोपीने आपला गुन्हा कबूल केला। अटक करण्यात आलेल्या तसेच फरार आरोपींची नावे याप्रमाणे: महादेव शंकर पवार वय 30 राहणार श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर याला अटक करण्यात आली आहे। विनोद गोविंद पेंगळे राहणार शिपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हा फरार आहे। मीनाबाई चव्हाण राहणार श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर ही देखील फरार आहे। चोरीचे सोने विकण्यास मदत करणारी ही महिला आहे। संशयित आरोपी महादेव पवार याने चौकशीत सांगितले की त्याने व त्याचा मित्र विनोद पिंगळे यांनी मिळून विटा शहरात एका महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले होते। तसेच यापूर्वी मकर संक्रांतीच्या सणावेळी देखील विटा शहरातच पायपीट करणाऱ्या एका महिलेचे सोन्याचे गंठण त्यांनी चोरले होते। चोरीचे हे सोने विनोद पिंगळे याने त्याची आत्या मीनाबाई चव्हाण हिच्या मदतीने विकले होते, ज्यामधून महादेवला 1.5 लाख रुपये मिळाले होते। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल याप्रमाणे आहे: एकूण किंमत 5,73,440 रुपये, सोन्याचे दागिने 2,88,982 रुपये, सोन्याच्या साखळ्या 1,34,458 रुपये असे एकूण मिळून 5,73,440 रुपयाचा मुद्देमाल तसेच बजाज कंपनीची पल्सर यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे। पकडण्यात आलेला संशयित आरोपी महादेव पवार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत। तसेच जप्त केलेला मुद्देमाल व आरोपीला पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत। सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, अंमलदार हनुमंत लोहार, संजय पाटील, अतुल माने, सुशील मस्के, अभिजित ठाणेकर, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, ऋतुराज हुरकळ, सुमित सूर्यवंशी, करण परदेशी, अजय पाटील, अभिजित पाटील, इम्रान महालकरी, सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर यांच्या पथकाने केली। KK मराठी न्यूज नेटवर्कसाठी सांगली।
खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळ व्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.